40 डिग्री तापमानाचं रखरखतं ऊन, अंगाचा थरकाप उडवणारा उन्हाळा, ना डोक्यावर छप्पर ना अंगावर सावली. जालना जिल्ह्यातलं अंतरवाली सराटी हे गाव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेलं होतं. कारण मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले. पण यावेळी जरांगे पाटील कुठल्या मंडपामध्ये बसले नव्हते, तर मोकळ्या माळरानावर उन्हाच्या झळा अंगावर झेलत बसलेले होते. उपोषणापूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांनी माझ्या भावा मी येतोय, उपोषणाला तू काही बसू नकोस असं ट्विट करत जरांगेंना पूर्णपणे घोळात घेण्याचा प्रयत्न केलेला. सर्वांना असं वाटलेलं होतं की आता तोडगा निघेल आणि जरांगेंना उपोषणाला काही बसावं लागणार नाही. पण जरांगेंना हा तात्पुरता का होईना सरकारनं ठेंगा दाखवला. जरांगेंनी नेमक्या कोणत्या मागण्या केलेल्या आहेत, सरकारनं त्यावर काय उत्तर दिलेलं आहे आणि नंतर जरांगेंनी जेव्हा उपोषण मागे घेतलं त्यानंतर जरांगेंची भूमिका काय आहे हे सगळं या व्हिडिओ मधून पाहायचंय. नमस्कार. बघा, जरांगे पाटील यावेळी फक्त आश्वासनं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यांनी सरकार समोर 7 मागण्या ठेवलेल्या होत्या आणि त्या मागण्यांवर सरकारनं दिलेली उत्तरं म्हणजे निव्वळ वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे असं तज्ञ म्हणाले होते. आता जरांगेंनी काय मागण्या केलेल्या त्या पाहू आणि सरकारनं त्यावर काय उत्तर दिलेलं आहे ते सुद्धा पाहू. जरांगेंची मागणी नंबर 1 होती 58 लाख कुणबी नोंदींनुसार तातडीनं प्रमाणपत्र द्या. यावर सरकारनं उत्तर दिलं, आम्ही सर्व नोंदी शासकीय वेबसाईटवर टाकलेल्या आहेत, लोकांनी तिथून काढून घ्याव्यात. म्हणजे काम सरकारचं पण शोधायचं लोकांनी, असंच सरकारनं काहीसं केलं. मागणी नंबर 2 होती हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करा. सरकारचं उत्तर यावर होतं, हैदराबादसाठी SOP तयार आहे, पण सातारा गॅझेटसाठी महाधिवक्ता यांचं कायदेशीर मत घेऊ. म्हणजे सरकारनं पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यामध्ये विषय अडकवण्याचा प्रयत्न केलेला होता. मागणी नंबर 3 होती मराठा तरुणांना तातडीनं जात पडताळणी म्हणजे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र द्या आणि स्वतंत्र मंत्रालय त्यासाठी स्थापन करा. सरकारनं उत्तर दिलं, मंत्रालय तर नाही, पण पुढच्या 1 महिन्यामध्ये मराठा आरक्षण कक्ष स्थापन करू. चौथी मागणी होती आंदोलनामध्ये शहीद झालेल्यांच्या वारसांना मदत द्या. सरकारचं उत्तर होतं 975 लोकांना मदत दिली आहे, उरलेल्या 31 जणांना 15 दिवसात मदत देऊ. तसेच जिल्हा पातळीवर 8 दिवसामध्ये एक हेल्पलाईन सुद्धा सुरू करू. जरांगेंची 5वी मागणी होती मराठा समाजासाठी एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं. यावर सरकारनं असं म्हटलेलं होतं की पुढच्या 1 महिन्यामध्ये मराठा आरक्षण कक्ष स्थापन करू. या आणि अशा आणखी काही मागण्या जरांगेंनी सरकारकडे केलेल्या होत्या. आता सरकारने त्या मागण्यांवर ही सगळी उत्तरं दिलेली होती आणि त्यामुळे जरांगेंनी पहिल्या टप्प्यामध्ये या मागण्या किंवा सरकारची उत्तरं मान्य केलेली नव्हती. बघा, या सगळ्या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी बॅलेन्सिंग उत्तर दिलेलं होतं. फडणवीस असं म्हणालेले होते की सरकार मराठा आरक्षणाबाबत पूर्णपणे सकारात्मक आहे आणि पारदर्शक सुद्धा आहे. आम्ही एका समाजाचं आरक्षण काढून ते दुसऱ्या समाजाला देणार नाहीये. ओबीसी समाजानं सुद्धा घाबरण्याची काही गरज नाहीये. पण मित्रांनो, जरांगे पाटील सरकारच्या या शब्दांना त्यावेळी भुलले नाहीत, कारण त्यांना माहिती होतं यापूर्वी सरकारनं 2 महिन्यामध्ये काम करतो असं सांगून 6 महिने लावले होते. त्यामुळे यावेळी जरांगेंचा निर्धार हा अगदी पक्का होता. अंतरवालीमध्ये 2 दिवसात नेमकं काय काय झालं ते सुद्धा पाहू. 2 दिवस अंतरवाली सराटीतलं वातावरण हे प्रचंड तापलेलं होतं. सरकारचे 2 मोठे दूत, एक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दुसरे प्रसाद लाड, हे स्वतः जरांगेंच्या बाजेपाशी आलेले होते. त्यांनी सरकारचा लेखी मसुदा जरांगेंच्या हातामध्ये टेकवलेला होता. पण जरांगे पाटील या कागदाच्या तुकड्यावर समाधानी नव्हते. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं, मला आता फक्त GR आणि अधिसूचना हवी. सगळ्यात महत्वाची आणि भीतीची गोष्ट म्हणजे यावेळी अंतरवालीमध्ये जमलेली गर्दी पाहिली तर ती पहिल्या आंदोलनापेक्षा अगदी दुप्पट होती. आता बघा, विखे आणि लाड जेव्हा जरांगेंकडे आलेले होते त्यावेळी पहिल्या भेटीच्या वेळी जरांगेंनी विखे आणि लाड यांच्या मध्यस्थीनं सरकारनं जी काही उत्तरं दिलेली होती ती अमान्य केलेली होती. विखे त्यानंतर तिथून निघून गेलेले होते. अंतरवालीमध्ये संध्याकाळ होत गेलेली होती. जरांगेंनी सरकारची उत्तरं अमान्य केल्यानंतर विखे तिथून निघून गेले. संध्याकाळ झाली.
जरांगेंची तब्येत खालावलेली होती आणि त्यांना उलट्या सुद्धा झाल्या. कदाचित सरकारला जरांगेंच्या तब्येतीची काळजी वाटू लागली. सरकारनं 10 वाजेपर्यंत जरांगेंच्या मागण्यांबाबत अभ्यासकांच्या सगळ्या दुरुस्त्या या मान्य केल्या. या दुरुस्त्या मान्य केल्यानंतर 10:30 वाजता मंत्री विखे पाटील आणि प्रसाद लाड हे पुन्हा एकदा अंतरवालीमध्ये जरांगेंच्या भेटीला आले. हे झालेलं सगळं रात्री 10 वाजता. सरकारच्या ड्राफ्टनुसार येत्या मंगळवारी शासन निर्णय काढण्याचं आश्वासन मिळाल्यामुळं जरांगेंनी तुर्तास हे आंदोलन स्थगित केलंय. सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी मध्यरात्री 1:15च्या सुमारास पाणी पिऊन उपोषण हे मागं घेतलं. शासन निर्णय काढण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला मंगळवारपर्यंतची मुदत दिलेली. तसेच शासन निर्णय न दिल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा मनोज जरांगेंनी दिलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा जी सरकारची उत्तरं दिलेली होती ती त्यांनी अमान्य केली. त्यानंतर पुन्हा एकदा सरकारने लिखित स्वरूपामध्ये अधिसूचना दिली. त्यावर जरांगे असं म्हणाले की आम्ही याबाबत सकारात्मक आहोत आणि त्यांनी त्यावेळी आंदोलन थांबवलं, उपोषण थांबवलं आणि जरांगेंनी सरकारला मंगळवारपर्यंतची वेळ दिली. अधिसूचना किंवा अधिकृत GR हा मंगळवारपर्यंत सरकारने काढावा असं जरांगेंनी यावेळी सांगितलं. जरांगे असं पण म्हणाले की आमच्या मागण्यांवर सरकारनं दिलेल्या ड्राफ्टवरून मंगळवारपर्यंत आदेश काढायची तयारी सरकारनं दाखवल्यामुळेच आम्ही उपोषण स्थगित केलेलं आहे. बरं, सातारा गॅझेटियर साठी सरकारला 1 महिना वेळ द्यायला हरकत नाहीये असं जरांगे म्हणाले. पण तोपर्यंत पूर्वी प्रमाणपत्र काढण्यात येतील अशी माहिती सुद्धा 1:15 वाजता रात्री मनोज जरांगेंनी दिलेली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं, उपोषण मागे घेतलं. हे उपोषण मागे का घेण्यात आलं तर सरकारने जी काही उत्तरं दिलेली आहेत जरांगेंच्या मागण्यांबाबत ती उत्तरं कुठेतरी जरांगेंना सकारात्मक वाटली आणि सरकारने पण असं सांगितलंय की मंगळवारपर्यंत जरांगेंच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करू. सातारा गॅझेटियर साठी असं सांगितलेलं आहे की 1 महिना वेळ तरी आम्हाला द्यावा लागेल. त्यामुळे जरांगे सुद्धा असं म्हणाले की 1 महिना वेळ हा सातारा गॅझेटियर साठी आम्ही सरकारला देऊ. बरं, आता सरकारनं एवढ्या लवकर जरांगेंच्या मागण्या मान्य कशा केल्या किंवा जरांगेंच्या मागण्यांसाठी सकारात्मकता का दाखवली? तर अर्थात प्रचंड ऊन होतं, उन्हामध्ये जरांगे बसलेले होते आणि अशा वेळी चुकून जरी काही त्यांच्या तब्येतीला झालं असतं तर मराठा समाज पेटून उठला असता आणि मराठा समाज पेटून उठला असता तर हे अर्थात सरकारला खूप जास्त निगेटिव्ह मध्ये गेलं असतं, सरकारला खूप जास्त भारी पडलं असतं आणि त्यामुळेच कदाचित सरकारनं जास्त वेळ न दवडता जरांगेंची तब्येत अधिक खालावली जाऊ नये आणि मराठा समाजाचा रोष अधिक स्वतःवर घेण्याऐवजी ज्या काही जरांगेंच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करू असा सरकारने निर्णय घेतला आणि त्यामुळेच अगदी रात्रीमध्ये सरकारनं रात्री 10 वाजता जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्यावर सकारात्मकता दर्शवली आणि रात्री 1:15 वाजता जरांगेंचं आंदोलन हे मागे गेलं किंवा उपोषण जरांगेंनी मागे घेतलं. आता या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतंय? पुन्हा एकदा सरकारनं जरांगेंना फसवलेलं आहे का किंवा खरोखर मंगळवारपर्यंत जरांगेंनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांबाबत अधिसूचना निघेल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं 6 महिन्यांपूर्वी सरकार असं म्हटलं होतं की सातारा गॅझेटियर साठी आम्ही GR तयार करू. 6 महिने उलटून गेले तरी सुद्धा अजून सातारा गॅझेटियर बाबत कुठला निर्णय सरकारनं घेतलेला नाहीये आणि आता सरकार असं म्हणतंय की आणखी 1 महिना द्या. तुम्हाला काय वाटतंय की खरोखर 1 महिन्यामध्ये सरकार सातारा गॅझेटियर बाबत निर्णय घेईल का आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा कुणबी समाजाला खरोखर आरक्षण मिळेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.